हे पोचले काय? पोचले असतील. हा? कोण नाही ना? ठीक आहे, नको बोलू ते खा, पहिलं ते खा. सगळं संपवायचं, अजून लागलं तर आहे. नाही 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 साहेब ना मोठे 2 पर्यंत निघाले ना तर इथे 6 पर्यंत. आरती नाही ते संध्याकाळी. आता तो रेडीचा नमस्कार यूट्यूब मंडळी, रेडीच्या गणपती जाणार आहे. सुप्रभात. आज आहे गणपतीचा 3रा दिवस. म्हणून लवकर गणपती. काल रात्रभर भजन करून आमचे घसे पूर्ण बसलेले आहेत. आणि ते बघा अण्णा उराव देवीसाठी दुर्वा साफ करतायत आणि नातवाची सेवा करायला आजी तयार. सकाळचाच नाश्ता पॉपकॉर्न आलाय, आता आता ठेव. 5 स्टार एकदम फुल. आता खा. आजी आजी कशी आहे? आजी पुक पुक आजी पुक. वाव आजी वाव. आजी वा मम्मा पूक. अबे मम्मा पूक. मग पूक कोण आहे? हा जागा वाहनाला जड थोडं. ए मग पूक कोण आहे? गुणावर काय खातोय तर खाऊ दे. आत्या पूक. आत्या नाहीये. काय? थोडा नाजूक. आत्या पुक आहे. आत्या पूक. आत्या पुक. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत पावसची फेमस बटाची मिसळ खायला. तुम्ही तर आधीच्या व्लॉगवर बघितलं असेल बाकीच्यांचं, पण आम्ही तर इथेच राहतो, जवळच इथून. आम्ही कधीच नाही आलेलो. म्हणजे ते काकीत कसा गावाला वळसा, आणि आम्ही फर्स्ट टाइम. आम्ही दोघंच फर्स्ट टाइम. हा सकाळीच येऊन गेलाय, तरी पण आलाय. आम्ही टेस्ट करू, तुम्हाला सांगू. शेळी तर आमचा इथेच राहतो, इथेच त्याचं कॉलेज, इथेच त्याची शाळा. जवळपास आता किती 21-22 वर्षाचा आहे, 21 वर्षाचा. आणि तू पहिल्यांदा येतोय. कसं वाटतंय तुला इथे म्हणून? आज बघितलंच नव्हतं, बघूच शकत नाही. आता आता जायचं. हा, पण आज तू बघताय. आमच्याकडे बघा मिसळ आली. आमचा टेबल खाली आहे, बघू शकतो तू बघू शकतो. तरी बघा ती पोटाची रत्नागिरीत फेमस असलेली मिसळ. आता मी टेस्ट करणार आहे. पहिला आपण वैभवकडे जाऊया, कारण त्याला डॉक्टरने पाव खायला मनाई केली. पाव मला अनिवार्य आहे. पहिला रिव्ह्यू. तुला रात्री दिसली 2-2 नंतर. 4-4 नाहीतर ना जी भाजली तर टेस्ट नाही लागणार. कसं वाटतं? छान. सकाळी पण येऊन खाऊन गेलाय अनु बरोबर. असं वाटते भाजीत पाणी टाकलं. काय नाही, अशी वेळ ट्राय करेन. तर आता फायनली मी टेस्ट करणार आहे. मी सुद्धा रिव्ह्यू देणार आहे, कारण मी सुद्धा एक ब्लॉगर आहे. ज्याच्या ब्लॉगची वाट नाही, ज्याच्या ब्लॉगची वाट की दुनिया करत नसते, कारण त्यांना सवय झाली आहे. छान आहे. सहसा कधी मिसळमध्ये मटकीची उसळ नसते, इथं सफेद वाटाणे. तर ही आहे मटकीची उसळ आणि फरसाण. एकदम कुरकुरीत आहे. पावसाळा असून सुद्धा बाहेर पाऊस पडतोय धो आणि फरसाण एकदम कुरकुरीत आहे.
आता मी पावाबरोबर टेस्ट करतो. बाहेर बघा दुवाजार पावचा. छान आहे, नेहमीच्या मिसळसारखीच लागते. पण इतके वर्ष आम्ही या गावचे रहिवासी असून सुद्धा आम्ही पहिल्यांदा आलो आणि त्याची चव बदलते. तुम्हाला आता कळेल आम्ही कट मागवतो. तर आता आम्ही कट सुद्धा मागून घेतो. आता वैभव बोलत असं बघूया टेस्टमध्ये फरक पडतो का. मी तुम्हाला स्वतःहून सांगतो थोडं तिखट आहे, छान लागते. पण तुम्ही सुद्धा कधी आलात रत्नागिरी येते तर रत्नागिरी बस डेपोवरून हे 23-24 किलोमीटरवर आहे. पावस रिक्षा स्टँडच्या समोरच. खूप छान आहे, एक्सपिरियन्स म्हणजे छान आहे खरंच, खूप छान. तर आता आम्ही श्री दत्त उपाहारगृह इकडच्या मिसळीचा आणि कोकम सरबतचा मस्तपैकी आस्वाद घेतला. आता आम्ही चाललो आहे घरी. कोकणात पाऊस एकदम तुफान आहे, एकदम झणझणीत आणि दणदणीत अशी मिसळ खाऊन आम्ही आता घरी निघालो आहे. संध्याकाळी आरती, रात्री भजन, हेच असतं आयुष्य कोकणातलं गणपतीच्या वेळेस. मित्रांनो, ॲक्च्युली उद्या आमच्या इथे सत्यनारायणाची महापूजा आहे वैभवच्या लग्नाप्रित्यर्थ. त्याच्यासाठी आम्ही भाजी घ्यायला आलो आहे. हे बघा काकी आमची वहिनी. थुकून आले. बोला. देवा तुझ्या दारी आलो, देवा तुझ्या दारी आलो, ओली भिकारी, ओली भिकारी. देवा तुझ्या दारी आलो, देवा नाम दाव नाम जरा ओली भिकारी. हवे नाही घे. हवे तुझे दर्शन मगला, हवे तुझे दर्शन मगला, नको गौदारी. देवा तुझ्या दारी आलो, ओली भिकारी. देवा तुझ्या दारी आलो, ओली भिकारी.